नमस्कार मैत्रिणींनो, वाजले सायंकाळचे 5 आणि गार्डनमधून मी झाडावरून फ्रेश अशी फुलं काढून आणलेली आहेत आणि सायंकाळची वेळही झाली. त्याच्यामुळे मी इकडे सर्वांसाठी चहा ठेवलेला आहे. त्याच्याबरोबर मी गुलाबजल बनवण्यासाठी गॅसवर पाणीही उकळण्यासाठी ठेवणार आहेत. पाणी हे मी फिल्टरचं घेतलेलं आहे आणि गुलाबजल हे अगदी सिंपल पद्धतीने बनवणार आहोत. आणि ते गुलाबजल मी दररोज स्किन केअर रुटीनमध्ये चेहऱ्याला पीठ लावून घेत असते. त्या पिठामध्ये मिक्स करण्यासाठीच हे गुलाबजल बनवत आहेत. पाणी उकळलेलं आहे. जे गुलाबजल बनवण्यासाठी गॅस केला आहे मी बंद. पाणी 50% नॉर्मल टेम्परेचरला येईल अशा प्रमाणात उकळून थंड झालं की त्याच्यामध्ये गुलाब डीप करून घ्यायचे आहेत. आता पाणी इथे 50% थंड झालेलं आहे आणि मी इथे गुलाबाच्या पाकळ्या केलेल्या नाहीत. तर संपूर्ण गुलाब मी असं उलटं फुल करून त्याच्यामध्ये डीप करून घेतलेलं आहेत. हवं तर मी कधी कधी पाकळ्याही करत असते, परंतु आज मी पूर्णच फुल त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर इकडे पिंपामध्ये थोडंसं पीठ शिल्लक होतं, ते एका पातेल्यात काढून घेतलं आणि पिंप पाठीमागे धोबी घाटकडे नेऊन घासून घेतलेला आहे. आणि तो सुकतोय तोपर्यंत बेसिंगवरती पडलेले भांडे घासून घेऊया. बेसिंगवरती पिंप घासता येत नाही कारण आकार त्याचा मोठा आहे. तर इकडे सायंकाळचा चहा वगैरे झालेला आहे, तर एक्स्ट्राची पडलेली भांडे घासून घेणार आणि किचन ओटाही लगेच क्लीन करून घेणार. भांड्याची जाळी लगेच किचन ओट्यावरून उचलून आणि रॅकजवळ नेऊन ठेवत असते. त्याच्यामुळे आपल्याला ओटाही मोकळा मिळतो आणि छान क्लीनही करता येतो आणि स्वयंपाकासाठीही मोकळं पेस मिळतो. तर मी इथे बेसिंगवरती एक छोटी गाळणी ठेवलेली आहेत. बेसिंगवरती भांडे घासल्याच्यानंतर जे काही खरकटा निघते ते त्याच्यात टाकून घेते, गाळून घेते आणि पाठीमागे ओल्या कचऱ्याची जे डस्टबिन आहे त्याच्यामध्ये ते खरकट टाकून घेते. त्याच्यामुळं आपला मेसी लुक ओट्याचा वाटत नाही. तर पिंपामध्ये पीठ सोडण्याच्या आधी मी बेलफळ त्याच्यात घालून घेतलेलं आहे. असं म्हणतात बेलफळ पिंपात ठेवल्याने बरकत असते. येथे एक पिंप ठेवण्यासाठी 1-2 डबे मागे पुढे सरकून अरेंजमेंट करावं लागते. तर चला, छोटासा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा. बाय.